ओबीसीच्या मागण्यांसाठी वडीगोंद्री येथे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी उपोषण सुरू केलं। सरकारने मागण्या मान्य करण्याच्या आश्वासनानंतर 8 दिवसांनी उपोषण स्थगित केलं गेलं। यानंतर लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे राज्यातील विविध भागात 3 दिवसीय अभिवादन दौऱ्यासाठी रवाना झाले। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करून दौऱ्याला प्रारंभ करणार आहे। भारत लेवलचं एक ऊर्जा स्रोत आहे, त्या पोहरादेवीच्या तिथं आम्ही आज मुक्काम करणार आहोत। जात असताना गावोगावची लोक प्रत्येक ठिकाणी एकत्रित येत आहेत। त्याचा उद्देश असा आहे, पोहरादेवी झाल्यानंतर आम्ही उद्या गोपीनाथ गडावरती जाणार आहोत, उद्या संध्याकाळी आम्ही भगवान गडावरती जाणार आहोत। या रूट वरती जेवढी गावं आहेत, जेवढी सर्कल आहेत आणि त्या गावामधला आजूबाजूच्या प्रदेशामधला सगळा समाज तिथं एकवटणार आहे। याचा उद्देश असा आहे की आम्ही उपोषण करत असताना प्रत्येक गावामधून, तालुक्यामधून, वाड्या वस्त्यावरून, तांड्या पाड्यावरून सगळी लोक तिथे येत होती। आमचं उपोषण संपलं तरी त्या वडीगोंद्री गावामध्ये आजूबाजूची लोक गाड्या घेऊन तिथे येत होती। या सगळ्या लोकांच्या आग्रहाखातर खरं तर आज आम्ही डिस्चार्ज घेतलाय। डिस्चार्ज घेतल्यानंतर या सगळ्या लोकांचा आम्ही आता वीरा मेडिसिटी हॉस्पिटल जालना इथे आहोत, पण इथं सुद्धा आम्ही उपचार घेत असताना या हॉस्पिटलच्या बाहेर लोकांचे जत्तेच्या जत्ते आम्हाला भेटायला येत होते आणि लोकांच्या या भावना समजून घेण्यासाठी आम्ही हा 2-3 दिवसाचा दौरा आखलेला आहे आणि पूर्ण आम्ही हा दौरा करणार आहोत। आणि सगळ्या लोकांना आमची विनंती आहे की हार तुरे फेटे याच्यापेक्षा जेसीबी वगैरे लावून फुलं टाकण्यापेक्षा संवाद साधला जाईल, आपल्या हक्क अधिकाराविषयी आपली भूमिका मांडली जाईल। परळीमध्ये तुमच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात आली आहे। पंकजा मुंडे या ओबीसी नेत्या आहेत, त्यांचं राजकीय पुनर्वसन व्हावं या निमित्तानं मागणी करा। माझं एकच म्हणणं आहे, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे हे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेते असताना सुद्धा 2011ला संसदेला जो जातनिहाय जनगणनेसाठी आणि ओबीसीच्या प्रश्नावर घेराव घालण्यात आला, तेव्हा गोपीनाथराव मुंडे हे ओबीसीच्या बाजूने ठामपणे उभे राहिले आणि मग ओबीसी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंचंच वारस असणाऱ्या पंकजाताई मुंडे या जर आता निवडून आल्या असत्या तर ओबीसीच्या प्रश्नावर आम्हाला खात्री आहे की त्या 1001% उभे राहिले असत्या। त्यामुळं त्यांचं नेतृत्व अपिलिंग आहे, त्यामुळं त्यांनी पुढे यावं, त्यांना लोकप्रतिनिधित्व करावं ही भावना आहे आमच्या सर्व तरुणांची। राजकीय पुनर्वसन नाही, पंकजाताई या कायद्याच्या सभागृहात असल्या पाहिजेत। कुणी आम्हाला दान करू नका, आम्हाला भूतदया दाखवू नका, आम्हाला हक्क द्या आमचे। अरे एवढ्या सगळ्या समूहाचं नेतृत्व करणाऱ्या पंकजाताई आम्हाला कायद्याच्या सभागृहात बघायचे आहेत। त्यामुळे ही भावना व्यक्त करणं तरुणांनी, यामध्ये गैर काय आहे?